मित्रांनो, तुम्ही उधारी करता का कधी? हो, मी पैशांच्या उधारीबद्दलच बोलतोय। तुम्ही पैसे उधार घेत असाल, मला माहिती आहे तुम्ही उधार घेत असाल आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही उधार घेता। पण मित्रांनो, हे उधारी घेणं हे किती चुकीचं आहे आणि किती बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे का? तर जर तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। या उधारीबद्दल आपण सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा एक उद्देशच आहे। आपल्या सामान्य माणसांच्या प्रश्नावरती आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज मिळत असतात, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज आणलेला आहे आणि हा नक्कीच रोचक असणार आहे। तुम्हालाही ऐकण्यासाठी आवडेल, पाहण्यासाठी आवडेल आणि तुमच्या ज्या समस्या आहे उधारी घेण्याची, तर ती उधारी घेण्याची समस्या तुम्हाला कदाचित आजपासून सुटू शकेल आणि या उधारीच्या प्रश्नांमधून तुम्हाला हे उत्तर मिळणार आहे एक, आणि त्यामधून तुमची जी बचत होणार आहे ती खूपच होणार आहे। मित्रांनो, तुम्ही उधारी घेता, पण हे कितपत योग्य आहे, कितपत बरोबर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तर जर नसेल माहिती तर मित्रांनो, हे उधारी घेणं, आपण उधारी का घेतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे। मेन म्हणजे तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की मी उधार का घेतो, कोणाकडून पैसे का घ्यावेत। मी पैशांची उलाढाल करणं हे चुकीचं नाही आहे, पण पैसे उधार घेणं आणि दुसऱ्याला न देणं हे फार चुकीचं आहे। कारण त्यावरून आपलं इम्प्रेशन हे चुकीचं पडत असतं समोरच्या माणसांवरती। आपण प्रत्येकाकडून उधारी घेत असतो, मित्र असो, परिवार असो किंवा नवीन जॉईन झालेल्या ऑफिसमधून असो, की कोणत्याही प्रकारे आपण उधारी घेत असतो। तर ती उधारी घेणं माझ्या परीने तर चुकीचं आहे, पण बरोबर काय आहे मी व्हिडिओच्या शेवटला सांगेल, पण चुकीचं काय आहे हे मी अगोदर सांगणार आहे। तर मित्रांनो, उधारी घेणं तुम्ही का घेता हे महत्त्वाचं आहे, तुम्ही उधारी कोणाकडून घेता हेही महत्त्वाचं आहे। आणि जर तुम्ही उधारी देत नसाल, पैसे घेऊन त्यांना वापस करत नसाल योग्य त्या टाईमवर, मला माहिती आहे तुम्ही समोरच्याला असं एक प्रॉमिस केलेलं असतं की मी या टायमिंगला किंवा या डेटला तुला इतके पैसे देणार आहे, जे मला तू देणार आहेस। तर असा जो तुम्ही प्रॉमिस केलेला असतो, तर तो असा प्रॉमिस तुम्ही पाळता का? आणि जर पाळत नसाल तर हे खरंच चुकीचं आहे। आणि मित्रांनो, आता आपल्याला ऐकायची आहे ती उधारी घेण्याची कारणं। हे प्रत्येकालाच माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की उधारी आपण का घेतो। जर आपण नशा करत असू, पीत असू किंवा कोणतीही गोष्टीची नशा करत असू, तर त्या गोष्टींसाठी आपल्याला उधारी घ्यावी लागते। हे जर तुम्ही व्हिडिओ समोर पाहताय तुम्ही, तर हे तुम्हाला योग्य वाटत असेल, रास वाटत असेल, तुम्ही या गोष्टी करत असाल आणि या गोष्टींसाठी तुम्ही उधारी नक्कीच घेत असाल। शेजारच्याकडून असो, मित्राकडून असो किंवा परिवाराकडून असो, भांडून असो वा प्रेमाने असो, प्रत्येक मार्गाने तुम्ही उधार घेत असता। पैशांची देवाणघेवाण करत असता। हे देवाणघेवाण तुम्हाला नंतर खूपच अवघड पडते, कारण तुम्ही योग्य मार्गासाठी किंवा योग्य कारणासाठी तुम्ही उधारी घेत नाही आहात। तुम्हाला नशा करण्यापुरते पैसे पाहिजेत आणि नशा केल्यानंतर तुम्हाला ते पैसे विसरता तुम्ही, आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा समोरच्याला देण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय म्हणता, अरे मित्रा, माझ्याकडे पैसे नाही आहेत सध्याला, मी नंतर माझी सॅलरी झाल्यानंतर मी पैसे देईल तुला, असं एकदम प्रेमाने बोलतं। किंवा राग आल्यानंतर, अरे काय यार, मी पळून जातोय का तुझी उधारी घेऊन, तुझे पैसे घेऊन मी पळून जातोय का, असं समजतो का मित्रा भाई? असं करत बसल्यानंतर तुमचं इम्प्रेशन काय राहणार आहे समोरच्यावरती, आणि तो परत पैसे तुम्हाला देणार आहे का? योग्य कारणासाठी तुम्हाला पैसे परत तो कधीच देणार नाही। तर नक्कीच या गोष्टीसाठी तुम्ही खूप म्हणजे त्या गोष्टी करूच नका। नशेसाठी तुम्ही उधारी घेणं हे फार चुकीचं आहे। योग्य कोणत्या गोष्टी आहेत ते मी नंतर सांगेल, पण या गोष्टीसाठी तरी तुम्ही उधारी घेणं हे फार चुकीचं आहे। तर आपण मित्रांनो, हे दुसरं कारण आहे आपल्या उधारी घेण्याच्या या मार्गामध्ये। तर हे दुसरं कारण म्हणजे आपल्या घरगुती गरजा ज्या पूर्ण करायच्या असतात आपल्याला, किंवा लहान मुलं आहे घरामध्ये, किंवा वाईफ आहे, आई आहे, बहीण आहे, किंवा वडील आहेत, म्हातारे वडील झालेले आहेत, तर त्यांच्या मेडिकलसाठी किंवा डॉक्टरकडे नेण्यासाठी जर आपल्याला पैसे लागतात आहे, तर त्यासाठी तुम्ही पैसे घेत असता। पण मित्रांनो, अशा वेळेसही आपल्याला ज्या माणसाकडून, ज्या व्यक्तीकडून तुम्ही पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीला
योग्य त्या डेटवरती योग्य त्या वेळेवरती तुम्ही पैसे रिटर्न करणं हे खूप गरजेचं आहे। आणि तिसरं कारण म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या शौक पाहण्यासाठी जर तुम्ही उधारी घेत असाल तर हे अत्यंत वाईट कारण आहे। कारण या कारणामध्ये काहीच उरत नाही की तुम्ही योग्य कारणच उरत नाही ना तुम्हाला। तुम्ही शौक पाणी पूर्ण करण्यासाठी उधारी घेत असता लोकांकडून काही ना काही कारण काढून, आणि त्याच्यानंतर तुम्ही रिटर्न करण्याच्या वेळेस त्यांना काहीतरी बोलणार, काहीतरी वाईट बोलणार, आणि समोरचाही जर तुम्हाला तो सतत देतो पैसा आणि तुम्ही जर त्याला इग्नोर करताय तर तोही कितीपर्यंत सहन करणार आहे। तो एक वेळेस देईल, 2 वेळेस देईल, 3 वेळेस देईल, 4थ्या वेळेस तो तुम्हाला बोलून दाखवणार, तुमची इज्जत काढायला चालू करणार। आणि त्यावरून जरी तुम्हाला असं वाटतंय की मी अजून उधारी घ्यायचे, तर तुमच्यापेक्षा निर्लज्ज कोणच नाहीये। असं मी केलं नाहीये म्हणून तुम्हाला सांगतोय। या गोष्टी खरंच चुकीच्या आहेत। तुम्ही या गोष्टी सुधारल्या पाहिजेत। तुम्हाला बचत केली पाहिजे। स्वतःच्या जे खर्च असतो महिन्याचा त्यामधून काही ना काही बचत केली पाहिजे। तुम्ही मजुरी करत असाल, तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुम्ही बिझनेस करत असाल, काहीही करता तुम्ही, पण योग्य कारणासाठी तुम्ही जर पैसे घेताय तर तुम्ही त्यांना एक कारण द्या की तुम्ही या वेळेपर्यंत या डेटपर्यंत तुम्ही त्यांना पैसे देणार आहात, आणि नक्कीच तुमचं इम्प्रेशन चांगलं पडेल। तुम्हाला तो सतत कोणती मदत करणार आहे इथून पुढे। आणि जर तुम्हाला योग्य कारणासाठी जर खरंच मदत लागते इमर्जन्सीच्या वेळेस, तर तेव्हाही ते मित्र किंवा तो परिवार किंवा कोणीही असो ते तुमच्या मदतीला धावून येतील। तर मित्रांनो, आता आपण चुकीच्या गोष्टी काय आहेत आणि काय चुकीचं घडतं यामधून या गोष्टी आपण पुढे आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, हे उधारी घेणं का चुकीचं आहे? तर मित्रांनो, या उधारी घेण्यामुळे तुमचं आयुष्य बर्बाद होत असतं। तुम्हाला उधारी घेण्याची सवय लागत असते। कोणत्या ना कोणत्या कारणावरून तुम्ही उधारी सतत घेत असता, आणि त्या सतत घेण्यामुळे तुमच्यावरती कोणतं ना कोणतं कर्ज निर्माण होत असतं, आणि या कर्जाच्या भारामुळे तुम्ही सतत डिप्रेशनमध्ये असता, डिप्रेशनमध्ये जाऊ शकता। या गोष्टी होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, याच गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला उधारी घेणं हे टाळलं पाहिजे। आणि तुमची सेव्हिंगही संपती। उधारी घेत असला, जर तुमची सेव्हिंग संपत असली तर उधारी घेत असता, पण त्याला देण्याची शक्यता नसली किंवा देण्याची ऐपत जर तुमची नसली तर तुम्ही उधारी घेऊच नका। कळलं? कारण उधारी घेण्यामुळे तुम्हाला कोणतंच भान नसतं की तुम्ही कशासाठी उधारी घेताय, कोणत्या कारणासाठी घेताय, आणि कधी तुम्ही त्यांना परत करणार। तुमचं रिलेशनही खराब होत असतं, तुमच्या परिवाराशी भांडणं होत असतात, तुमच्या मित्रांशी भांडणं होत असतात, मित्रता तुटत असते तुमची। तर या सगळ्या गोष्टी होत असतात। तर तुम्हाला उधारी घेणं टाळलं पाहिजे। जर तुम्ही टाळू शकला नाही तर तुमचं आयुष्य हे बर्बाद होणारच आहे, नक्की आहे। तर मित्रांनो, आशा करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी आवडल्या असतील, या ज्या मनापासून भिडलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगतोय। तर नक्कीच हे उधारी घेणं टाळा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काय अशाच अडचणींसोबत। तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद।